बाळा, अरे तू कितीही विचार केलास आणि कितीही डोकं चालवलंस तरी तुझ्या आयुष्यात मी जे लिहिलं आहे तेच होणार आहे. कारण मला माहिती आहे रे, तुझ्यासाठी योग्य काय आहे, तुझ्यासाठी चांगलं काय आहे. तुला वाटतं माझ्यासाठी हे चांगलं आहे, पण बाळा, जिथे तुझा विचार थांबतो तिथूनच माझा विचार चालू होतो आहे रे. मला नेमकं माहिती आहे तुला काय हवं आहे ते. परंतु कधीकधी तू असा विचार करतो की जी गोष्ट तुला हवी आहे ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य नसते. परंतु ते तुला पटवून देण्यासाठी मला तुला या संदेशातून भेटावं लागतं. बाळा, कधीही आयुष्यात जीवन जगताना नेहमी माणसाने आपल्या हिताचा विचार केला आहे. पण माणसाला हेच कळत नाही की परमेश्वर आपल्या आयुष्यात ज्या घटना घडवतो, ज्या काही गोष्टी घडवतो त्या आपल्यासाठी योग्यच असतात. माणसाला वाटतं हे माझं आहे, ते माझं आहे, परंतु त्याचं स्वतःचं असं या मृत्यूलाकात काहीच नाही. तो फक्त आयुष्याची एक परीक्षा देण्यासाठी जन्माला आला आहे. ही परीक्षा जर तो चांगल्या रीतीने पास झाला, ते देखील कर्म चांगलं करून जर त्याने सिद्ध केलं की तो एक माझा भक्त आहे, तर तो पुढच्या प्रवासासाठी मृत्यूनंतर योग्य प्रकारे सिद्ध होतो. परंतु या जर मृत्यूलाकात तो मायाजाळात अडकला तर मात्र तो या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून जातो आणि मोक्षाचा रस्ता त्याच्यासाठी कायमस्वरूपी बंद होतो. म्हणून बाळा, मी सांगतो आहे ते नीट ऐक. तुझ्या आयुष्यात ज्या काही घटना होत आहेत त्या तुझ्या कर्माचा भाग म्हणून मान्य करायला शिक. ज्या क्षणी तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते तू मान्य करायला शिकलास तर तुझ्या आयुष्यात इथून पुढचा प्रवास खूप सोयीस्कर आणि शांततेपूर्ण होईल. कारण जे घडायचं आहे ते तुझ्या आयुष्यात घडणारच आणि जे घडणार नाही ते काही केलं तरी घडणार नाही. म्हणून बाळा, सगळं काही नशिबावरती सोपवा असं मी म्हणत नाही, पण तू तुझं कर्म चांगलं करत राहा. आणि ज्या होणाऱ्या घटना आहेत, ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुला नको आहेत तरी देखील त्या तुझ्या आयुष्यात होत आहेत, त्या मात्र मान्य करून पुढची वाट धर. त्यातच तुझं भलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्म चांगलं ठेव. बाकी तू माझा भक्त आहेस, तुला सगळ्या गोष्टी सांगायची काहीच गरज नाही. कारण मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःवरती विश्वास ठेव. चांगलं कर्म करत राहा. प्रत्येकावरती माया दया दाखव. प्राणीमात्रांवरती माया दया दाखव. अन्नदान कर. आपली कर्तव्ये नीट पार पाड. आणि हो, माझं नामस्मरण करत राहा. मी असं म्हणत नाही की तू 24 तास माझ्यापुढे बसून माझं नामस्मरण कर. तू जे काही काम करतो आहेस ते करताना देखील जर मला स्मरण ठेवलंस तर मात्र तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकटी यातून तुला बाहेर पडण्यासाठी माझ्या नामस्मरणाची तुला खूप मोठी मदत होईल. त्यामुळे तुझ्या मनात येणारे नकारात्मक विचार जे तुझ्या प्रगतीसाठी खूप मोठा अडथळा ठरतील ते तुझ्या मनात येणार नाहीत. आणि त्यामुळे तुझ्या मनात फक्त सकारात्मक विचार येतील जे तुझ्या प्रगतीसाठी योग्य असतील. म्हणून बाळा, नामस्मरण करत राहा. माणसाचं आयुष्य माणसाला एकदाच मिळतं. ते सार्थकी लावण्यासाठी माणसाला खूप प्रयत्न करावे लागतात. परंतु ते प्रयत्न करताना जर माणसाला कळालं माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, तर मात्र त्याला त्याच्या आयुष्याचा अर्थ कळून जातो. म्हणून बाळा, हे आयुष्य एकदाच मिळतं. ते तुझ्या चांगल्या कर्मासाठी, चांगल्या कर्तव्यासाठी आणि माझ्या नामस्मरणामध्ये घालव. म्हणजे तुला तुझ्या मृत्यूनंतरचा प्रवास खूप चांगल्या मार्गाने पार करता येईल आणि मोक्षाच्या दिशेने तुझी वाटचाल होईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.